रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. संत इथं अवतार घेतात फक्त तुमच्या आमच्या कल्याणासाठी. थोडं पुढे आपण चिंतन करू महाराज. अवतार घेतात इथं संत दोन पद्धतीने आपल्याला उपदेश देतात. ऐका, संत इथं आपल्याला दोन पद्धतीने उपदेश देतात. एक तर कृतीतून देतात आणि एक शब्दातून देतात. विठ्ठल एक तर संत महात्मा आपल्याला कृतीतून उपदेश देतात, तर संत महात्मा आपल्याला शब्दातून उपदेश देतात. तिसरं माध्यम नाही. माणसाच्या अंतःकरणामध्ये जर भावना असेल, ते व्यक्त करायचं असेल, एक तर शब्द नाही तर कृती. पलीकडे दिसेल काही. आपल्याला जर उदाहरण घ्या, आपल्याला जर आपल्या अंतःकरणामध्ये कोणाबद्दल जर राग आलं, मला जर कोणाला रागावं असं जर वाटलं, तर एक तर मी शब्दाने करू नाही तर कृतीने करू. तिसरं एक काय, एक तर मला मुलाला जर राग वाटलं, पत्नीला जर राग वाटलं, मी शब्द मुलाला जर मी रागवलो, मला जर जास्त राग आलं मी मारणार, मला जर कमी राग आलं तर मी शिव्या देणार. मूर्ख आहेस का, अक्कल नाही का, गाढव आहेस का, या सगळ्या गोष्टी मी म्हणणार. माणसाच्या जे भावना आहेत ना, त्या दोन पद्धतीनेच व्यक्त होतात. एक शब्दाच्या माध्यमातून, एक कृतीच्या माध्यमातून. आणि जसे हे प्रपंचामध्ये आहे, परमार्थामध्ये सुद्धा तेच आहे महाराज. ज्यावेळेस संत या जगामध्ये अवताराला येतात, अवताराला आल्यानंतर या जगामध्ये अस्तित्वात असतात, ते आपल्याला कृतीच्या माध्यमातून उपदेश देतात. आणि तेच संत त्या जगामधून समाधी घेतात. समाधी घेतल्यानंतर परब्रह्माची स्थिती प्राप्त करतात. ते प्राप्त केल्यानंतर शब्दाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या कल्याणासाठी आपल्या मागे ज्ञानेश्वरी आणि गाथा ठेवून जातात. विठ्ठल अवतार तू माझ्या जनाचा उद्धार केला. ज्ञानोबाराने विंत चालवली, जनाचा उद्धार केला. ज्ञानोबाराने रेड्याच्या मुखातून बोलविला, तो जीवाचा उद्धार केला. विठ्ठल माध्यमातून कृतीतून उपदेश करतात. तुकाराम महाराज म्हणतात, मी
वाचा बोलो वेद नीती 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 वाचा उपदेश करतात, कधी कृतीतून करतात आणि कधी शब्दातून करतात. आपण जर या दोन शब्दाचा जर विचार केला, कृती आणि शब्द हा दोन शब्द कोणासाठी आहेत याचा जर विचार केला तर शब्द हा कोणासाठी आणि कृती हा कोणासाठी जर विचार केला, जो निम्न आहे निम्न म्हणजे खालच्या स्तराला आहे त्याला कृतीचा उपदेश असतो आणि जो उच्च आहे त्याला शब्दाचा उपदेश असतो. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, शाण्याला शब्दाचा मार, बरोबर, आणि मूर्खाला किती जोड्या मारलं तरी बरोबर आहे. जो निम्न स्तराचा असतो त्याला कृतीने उपदेश करतात आणि जो उच्च स्तराचा असतो त्याला शब्दात उपदेश. थोडं उदाहरण सांगतो, साधं सोपं उदाहरण. तुम्हाला काही वेदांत सांगत नाही काय नाही, हे ढोबळ महाराज आहे महाराज, हे तुम्हाला काय वेदांत सांगायला बसतो नाही. साधं सोपं उदाहरण आहे, बालवाडीतल्या विद्यार्थ्यांना शिकवणारा शिक्षक, ऐका, बालवाडीतल्या विद्यार्थ्यांना शिकवणारा शिक्षक आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांना शिकवणारा शिक्षक, याला कष्ट कोणाला जास्त? कष्ट बघा, कष्ट बरोबर. मी काही तेवढं शिकलो नाही, तुम्हालाच माहिती, तुम्ही शिकलेले बालवाडीतल्या विद्यार्थ्यांना शिकवणारा शिक्षक आणि पीएचडीच्या, मला काय सांगायचं, कष्ट बघा. बालवाडीतला मुलगा करावं लागतं, पकडावं लागतं, पाठीवर गिरवावं लागतं, वसरे म्हणावं लागतं, लिहिणे म्हणावं लागतं आणि शेवटपर्यंत काय शिकतो? आला काना मात्र आ, एवढं शिकतो, दुसरं काय शिकतो? पीएचडीचा महाराज काय नाही, जातो वर्गामध्ये पुस्तक ठेवतो, त्यांना सांगतो एवढं वाचून द्या. मला सांगा, याला कष्ट कमी आणि याला कष्ट आणि पगार कोणाची? बालवाडीच्या विद्यार्थ्यांना शिकवणारा जो शिक्षक असतो तो निम्न स्तराला शिकवतो म्हणून त्याची पगार कमी असते, आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांना जो शिकवतो तो उच्च स्तराला शिकवतो म्हणून त्याची पगार जास्त असते. तसं संत सुद्धा आहेत महाराज. आपण अर्भक आहोत, अर्भक, अर्भकाच्या साला हाती धरली पंथी, अर्भकाचे साठी पंथ हाती धरली पाठी, पंथ हाती धरली पाठी, पंथ हाती धरली पाठी, अर्भकाचे साठी पंथ हाती धरली पाठी, पंथ हाती धरली पाठी, पंथ हाती धरली पाठी. अर्भकाला शिकवायचं असतं महाराज, अर्भक असतो त्याला शिकवायचं असतं. म्हणून
रूपाने सांगतात आणि संत आपल्याला कृती रूपाने सांगतात. त्याच्या मागे काही नसतं, फक्त एकच असतं, तर तुमचं आमचं कल्याण. विठ्ठल या अभंगाचं संपूर्ण भाष्य करायचं जर राहिलं किंवा सूत्र सांगायचं जर राहिलं, तुकोबाराय संपूर्ण अभंगातून द्रुपदामध्ये उपदेश करतात आणि तुकोबाराय या अभंगातून म्हणतात आपला काळ चिंतनामध्ये का घालवावा म्हणून पहिलं, तिसरं आणि चौथा चरणाच्या माध्यमातून काही उपलक्षण सांगतात, काही उत्पत्ती सांगतात आणि काही हेतू सांगतात. विठ्ठल जास्त वेळ लागता धावतं चिंतन करतो. तुकोबाराय म्हणतात मनवणीला हो करा, काळ सारा चिंतने मनवणीला हो करा. मराठीमध्ये दोन शब्द असे आहेत, म्हणून जर घेतलं तर मागचं सगळं घ्यावं लागतं आणि पण जर घेतलं मागचं सगळं मातीच जातं. ऐका, चांगलं चिंतन आहे तुम्हाला. ऐका, म्हणून जर हा आपण जर शब्द वापरला तर मागचं सगळं आपल्याला घ्यावं लागतं आणि जिथं पण घेतलं तर मागचं सगळं मातीच जातं. म्हणून मी तुला सांगत होतो अभ्यास कर, म्हणून मी तुला सांगत होतो चांगलं शिक, नाहीतर तुला वर्गातून काढतात म्हणून, नाहीतर तुझे मित्र सगळे तुला सोडून जाते म्हणून. म्हणून 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 म्हणलं की मागचं सगळं घ्यावं लागतं आणि पण म्हणलं की मागचं सगळं मागे घ्यावं. तो माणूस खूप चांगला आहे हो, पण ऐका, तो माणूस खूप चांगला आहे पण म्हणून मी तुम्हाला म्हणत होतो इथे ऐकू नका. पण मला कीर्तन करावंच लागतं. असो, विषयातलं काय सांगतो, पण तो माणूस खूप चांगला होता. पण एक उदाहरण सांगतो तुम्हाला, छोटस गंमत म्हणून एक उदाहरण सांगतो. ऐका, एक माणूस होता, त्याला त्याच्या मुलीचं लग्न ठरवायचं होतं, सगळं करायचं होतं. त्याच्यासाठी त्याला असं आठवण आलं, त्याला सांगितलं की बाबा इथं बाजूच्या गावामध्ये आपल्या मुलीला एक चांगलं स्थळ आहे, पण स्थळ आल्यानंतर ते स्थळ बघायचंय, करायचंय, चौकशी करायची आहे. पण ज्या दिवशी स्थळ तो बघायला जाणार होता त्याला अचानक काम आलं. काय आलं? काम आलं असल्यामुळे तो काय केला, आपल्या जिवलग मित्राला सांगितलं की बाबा तू जा तिकडे, स्थळ बघ, सगळं बघ, असं पंचकृषीत एक चांगलं स्थळ आलेलं आहे माझ्या मुलीसाठी, तिकडे जा, कसं आहे काय नाही बघून चौकशी करून मी सकाळी येतो, आपण बसून तू मला सांग. मित्र म्हटला ठीक आहे, जिवलग होता, ठीक आहे तू जा, मी आल्यावर सगळं सांगतो म्हणलं. ठीक आहे म्हणलं, तो गेला. संध्याकाळी आल्यानंतर त्या दोघांची बैठक बसली. बैठक बसल्यानंतर मग तो विचारला कसं आहे काय नाही. तो म्हणला काय नाही, डोळे बंद करून तुम्ही तुमच्या मुलीला तिकडे. बाप म्हणला आपला थोडं काही प्रश्न आहे, प्रश्न विचारू द्या. बापाचे लग्न करायचे असेल तर काही 2-4 प्रश्न असतील, तुम्ही तुमच्या मुलीला तसं देत असताल, पण मी माझ्या मुलीला तसं देणार. बाप काय विचार करा. मग तो म्हणला ठीक आहे विचार, मुलाला काही जमीन ते आहे का नाही. तो म्हणला मुलाला जमीन ते, मुलाला 400 एकर जमीन आहे बेटा. किती? 400 एकर. पण 400 एकर जमीन आहे, पण म्हणजे आता काय 400 एकर सगळी मुरमाची आहे, पीक येते. 400 एकर सगळी मुरमाची आहे, पीक येते. तो म्हणला ठीक आहे 400 एकर जमीन आहे, मुरमाची आहे, पीक येत नाही, ठीक आहे. पण तिथं जर MIDC जर आली तर त्या जीवनाचं सोनं मिळेल किंवा मला. MIDC जर त्या जागेवर आली तर आपलं जीवन धन्य होईल. ठीक आहे म्हणला तो, हरकत नाही म्हणला. मग मुलाकडे काही घर आहे, दार आहे, काय आहे, तो सगळं विचारला. मग तो म्हणला अहो एवढा मोठा घर आहे, 40 खोल्यांचा वाडा आहे म्हणला. किती? 40 खोल्यांचा वाडा आहे म्हणला. वाडा पण त्याच्यातले 38 खोले भाडे करून नावावर करून घेतले.
मी नावावर करून घेते. 2 खोली आमच्याकडे आहेत. संसाराला किती लागतंय महाराज आपल्याला? जास्त काही लागत नाही. मुंबईला जाऊन बघा, एका खोलीमध्ये 2 जण संसार, एका खोलीमध्ये मुंबईमध्ये 2 जण संसार करतात. संसार आनंद करायचा आहे तर खोल्यांची गरज नाही, हृदयाची खोली पुरेशी आहे. संसार आपल्याला आनंद करायचा आहे तर खोल्यांची गरज नाही, तर हृदयाची खोली गरज आहे. मग ठीक आहे म्हटलं, खोली असं आहे, सगळं आहे. मग तो म्हणला आता आई वडील जे आहेत का, कसे आहेत, सज्जन आहेत का काय? तो म्हणला पंचकृषी तुम्हाला आई वडील असेल हुडकून सुद्धा सापडणार नाही. म्हणलं तुमच्या मुलीला सुनेसारखं नाही, मुलीसारखं सांभाळते म्हणलं. एवढे चांगले आई वडील आहेत म्हणला. पण आता आई वडिलांचं काय पडणार? आता आई वडिलांचं काय पडणार? पण दोघं सावत्र आहेत म्हणलं. दोघं सावत्र. तुम्ही कसं राहतो? दोघं सावत्र कसं राहते? तुम्ही कसं ऐकता? दोघं सावत्र कसं राहते आई वडील? मी तुम्हाला सांगतो. तो ज्यावेळेस मुलगा जन्माला आला, काही दिवसानंतर स्वामी दोघं सावत्र आई वडील, दोघं सावत्र कसं राहणार? पण मी तुम्हाला सांगतो कसं. तो जो मुलगा जन्माला आला, जन्माला आल्यानंतर काही कारणामुळे बाळंतीमध्ये त्याची आई गेली. म्हणून मुलगा लहान होता, त्याला सांभाळण्यासाठी त्याच्या वडिलांनी लग्न केलं, म्हणून सावत्र आई झाली. ऐका. आणि 4-6 महिन्यामध्ये त्याचा बाप मेला, आणि बाप मेल्यानंतर त्याच्या आईने दुसरं लग्न केलं, म्हणून सावत्र बाप झाले. मागचं जर सगळं आपण घेतलं तर सगळं मातीत जातं, आणि म्हणून जर आपण घेतलं तर मागचं आपल्याला सगळं घेऊन यावं लागतं. विठ्ठल म्हणून म्हणतात मनोनी लागू करा काळ सारा चिंतने. म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
कीर्तन ऐकायला बसतो, तुमच्या बाजूला बसलेलं आहे ते मरण असतं. इकडे तिकडे बघू नका हो, इकडे बघा. नाहीतर तुम्ही म्हणतात मरण माझे मरूनही गेले. मरण कधी येऊ शकतं, त्याचं काही शाश्वती नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात मनोडी लाहो करा. कशासाठी लाहो करा? नामस्मरणासाठी लाहो करा. नामस्मरणासाठी. राम राम स्मरा. क्षणभंगुर नाही भरवसा. आपण झोपेतो, आपण पलंगावर झोपल्यानंतर राम राम स्मरा आधी. पलंगावरून झोपल्यानंतर डोळे उघडल्यानंतर माझ्या बरोबर तुम्हाला म्हणावं लागतंय राम राम स्मरा आधी. निदान एवढं तरी म्हणा, बाकी काही तर नाही. मी जेवढं म्हणतो तेवढं तरी म्हणा. राम राम स्मरा आधी. मला ऐकू येत नाही समोरवरून. राम राम स्मरा येत नाहीये. राम राम स्मरा येत नाहीये. आज काय महाराज जेवण दिले नाहीत का काय? हा, माणसाची तर पार्टी सगळी डिपल झाली आहे. म्हणा बघू राम 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 स्मरा आधी. तुम्ही म्हणा बघू. आमची पार्टी कशी आहे? राम राम स्मरा आधी. कशाच्या आधी? पलंगावर उठल्यानंतर. माझ्या बरोबर म्हणा राम राम स्मरा आधी. उठल्यानंतर आणि खाली पाय सोडल्यानंतर राम राम स्मरा आधी. आपल्या पायावर उभा राहिल्यानंतर राम राम स्मरा आधी. एक पाऊल टाकायच्या आधी राम राम स्मरा आधी. अंघोळीला जायच्या आधी राम राम स्मरा आधी. अंघोळीला गेल्यानंतर राम राम स्मरा आधी. अंघोळीला गेल्यानंतर पाणी अंगावर घ्यायच्या आधी राम राम स्मरा आधी. पाणी अंगावर घेतल्यानंतर राम राम स्मरा आधी. अंघोळ झाल्यानंतर कान पुसायच्या आधी राम राम स्मरा आधी. बाथरूमच्या बाहेर यायच्या आधी राम राम स्मरा आधी. बाथरूमच्या बाहेर आल्यानंतर धोतर घातल्यावर बंद कुंकू तर लावा काय त्याला तेही मी सांगतो. राम राम स्मरा आधी. आणि सगळं झाल्यानंतर पूजा करायच्या आधी राम राम स्मरा आधी. ऑफिसला जायच्या आधी राम राम स्मरा आधी. ऑफिसला गेल्यानंतर टेबलवर बसायच्या आधी राम राम स्मरा आधी. टेबलवर बसल्यानंतर टेबला धरून घ्यायच्या आधी टेबला खालून घेतल्यानंतर मोजताना राम राम स्मरा. सगळं झाल्यानंतर ऑफिसवरून घरी येताना राम राम स्मरा. ऑफिसवर घरी आल्यानंतर पायातून फूट काढायच्या आधी राम राम स्मरा. घरी आल्यानंतर बायकोच्या शिव्या खायच्या आधी शाबास. घरी बसल्यानंतर बायकोने जेवायला द्यायच्या आधी तोंडामध्ये घास घालायच्या आधी. जेवण झाल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचायच्या आधी झोपण्याच्या आधी राम राम स्मरा. सगळं झाल्यानंतर पलंगावर झोपायच्या आधी. पलंगावर झोपल्यानंतर डोळे बंद करायच्या आधी. डोळे
कशासाठी? कारण की या जीवाची काही शाश्वती नाही. हे जीव कधीच आहे त्याची शाश्वती नाही महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात लाभो करा लाभो करा म्हणजे गडबड करा, त्वरा करा, लवकर करा. माणसाला काय महाराज इथं राम स्मरण करा म्हणून तुकोबाराय एवढं म्हणतात, नामस्मरण करा म्हणतात. काय झालं, एकदा जिभेचा आणि या दाताचं भांडण लागला. कोणाचं भांडण लागलं? या जिभेचं आणि दाताचं. तुमचं लागलं का जीव आणि दाताचं भांडण? दात हे जिभेचं आणि दाताचं भांडण लागलं. भांडण लागल्यानंतर महाराज एवढं भांडण लागलं, दात म्हणू लागला आणि 32 आहे, 32. किती? आणि जीभ एक आहे. दात हे पुल्लिंग आहे आणि जीभ हे स्त्रीलिंग आहे. ऐका, दात हे पुल्लिंग आहे, जीभ हे स्त्रीलिंग आहे. दोघांमध्ये भांडण लागले. स्वामी महाराज दात म्हणू लागले दंत कहे जीभ को, ऐका, दंत कहे जीभ को हम 32 तुम अकेली माए, एक बार चबा जाओ तुम वापस ना आए. दात जिभेला म्हणतो आम्ही जर 32 आहेत, एकदा जर तुला चवून टाकलो तर तू वापस येणार नाही. हे काही पालाची शेपूट आहे का? मग बाई काही गप्पू बसती होय? पुरुषापेक्षा एक टाकेल पुढे असते इकडेच्या सोडून म्हणे स्वामी महाराज म्हणते. बाई काय गप्पू बसते का? बाई उलट उत्तर देते कानपडी. बाई म्हणती जीभ कहे दंत को तुम 32 मैं अकेली माए, एक बार टेढ़ी चलू 32 के 32 गिर जाओ. बाई जर नादीला लागलो बाईच्या, ती थोडं जर वाकडत चालली, तुमचे 32 पाडल्याशिवाय आपण म्हणत नाही का तुझे 32 पाडे करू नका बायकाच्या नाद. या जिभेचा स्मरण नामस्मरणासाठी करा. नित्यनेम नामे प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ नाही. नित्यनेमाविना अन्न खाये तो श्वान, पाया वृषभ हार आहे तो वृषभ. ज्ञानोबा एका ठिकाणी म्हणतात तुम्ही जर नामस्मरण करता तर लक्ष्मी तुमच्याकडे असते. तुकोबा एका ठिकाणी म्हणतात तुम्ही जर नामस्मरण करत नाही तर तुम्ही बैल म्हणते बैल. आता इथं कोण किती पहिले तुमच्या तुम्ही मनोडीला हो काळ सारा चिंतने. महाराज म्हणतात आपला काळ चिंतनामध्ये. हिंदीमध्ये गाणं आहे, हमारे साथ श्री रघुनाथ को किस बात की चिंता. बोला, साथ श्री रघुनाथ को किस बात की. बोला, हमारे साथ श्री रघुनाथ को किस बात की चिंता. रघुनाथ को श्री रघुनाथ तो किस बात की शरण में रख दिया यह मार्ग तो किस बात की. आमच्या बरोबर श्रीनाथ आहे, प्रभू रामचंद्रजी आहेत, नाथ महाराज आहेत, तर आपल्याला कुठली चिंताची गरज नाही. आणि जर आपण हे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या त्यांच्या जर मस्तकावर चरणावर आपण जर आपलं मस्तक ठेवलो तर आपल्याला कशाची काही गरज नाही महाराज. म्हणून आपण विठोबा रुक्माईचं भजन देऊ आणि पुढच्या चिंतनाला पुढे जाऊ. विठोबा
आपण त्याची चिंता करतो. कशाची चिंता? आपल्याला मुलं होत नाहीत म्हणून आपण त्याची चिंता. मुलगा जर झाला तर तो नीट वाढेल का नाही आपण याची चिंता करतो. बघा तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये जे होते तेच ना. मुलगा जर वाढत राहिला तर चांगली शाळा मिळेल का नाही आपण याची चिंता करतो. चांगली शाळा मिळाल्यानंतर तो चांगला शिकेल का नाही आपण याची चिंता करतो. मी काही वेगळं सांगत नाही. तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये जे घडते मी तेच सांगतो. चांगलं शिकत असताना शाळेमध्ये चांगली संगत लागेल का नाही आपण याची चिंता करतो. चांगली संगत लागल्यानंतर तो चांगला अंकाने पास होईल का नाही मॅट्रिकमध्ये आपण याची चिंता करतो. ते सगळं होत असताना चांगलं कॉलेज मिळेल का नाही आपण याची चिंता करतो. चांगलं कॉलेज मिळाल्यानंतर त्याला चांगली नोकरी लागेल का नाही याची चिंता करतो. आता पुढे मी हेच सांगू का दिवसभर नोकरी लागल्यानंतर तुझं लग्न होईल का नाही त्याची चिंता. कोणाला शरीराची चिंता आहे, कोणाला मनाची चिंता आहे, कोणाला परमार्थाची चिंता आहे, कोणाला संततीची चिंता आहे, कोणाला संपत्तीची चिंता आहे. नित्य उठून या याची चिंता. कशाची चिंता? कुठली चिंता? ज्या चिंतेचं काही विषयच नाही आपण त्याची चिंता. एक ग्रहस्थ होते म्हणा. ते ग्रहस्थ होते. मग ते सदन होते, चांगले होते. मी त्यांना म्हणलो का महाराज कशाची चिंता आहे, काय झालं? ते म्हणले महाराज थोडीशी चिंता आहे. ते म्हणलो कशाची चिंता आहे? मागच्या वर्षी माझ्या नातवाचं लग्न झालं, अजून त्याला मुलगा झाला नाही त्याची चिंता मला आहे. मी म्हणलो तुम्ही जर त्याची चिंता कराल त्याच्याप्रमाणे कोणाची चिंता? कशाची चिंता? या चिंतेचा आपल्याला काही विषयच नाही आपण त्याची चिंता. एक सावकार होता महाराज, एक ग्रहस्थ होता, एक सावकार होता. त्या सावकाराने स्वामी महाराज त्याच्या मुनिमाला सांगितलं आपली जेवढी काही संपत्ती आहे त्या संपत्तीचं मोजमाप कर आणि मला सांग. सगळी संपत्तीची मोजमाप करायला 20 दिवस लागले. किती? तुमची आमची संपत्ती किती दिवसात मोजमाप होते? तुमची संपत्ती किती दिवसात? 10 मिनिटात, 15 मिनिटात. ब्राह्मणाची जास्त नसेल करायचं. तुमची संपत्ती किती दिवसात मोजमाप होती? 1 दिवस, 2 दिवस. त्याची संपत्ती 20 दिवस लागले. 20 दिवस. किती कारखाने, किती स्थावर, किती जंगल, किती काय काय. सगळं झाल्यानंतर स्वामी महाराज तो मुनी मालकाला सांगितला मालक तुमची सगळ्या संपत्तीची मोजमाप केली पण मी आकडा सांगू शकत नाही. त्या संपत्तीचा आकडा सांगू शकतो पण एवढं सांगू इच्छितो 10 पिढ्यापासून तुमचे लोक ऐकत नाही. किती? आपल्या खात्याच्या 10 पिढ्या. एक पिढी विसरणं आपलीच पिढी सरणं आपल्याला. 10 पिढ्यापासून खात्यात पडल्यावर तो मालक डस कसा रडायला लागला. तो म्हणला मला तुम्ही रडता कशाला? काय झालं? कशासाठी? 11व्या पिढीचं कशाला याची चिंता मला लागली. म्हणतात कशाची चिंता महाराज? ज्या चिंतेचा आपला काही विषय नाही, ज्या चिंतेचा आपला काही चिंता आपल्याला. चिंतेचे प्रकार 3 आहेत. चिंतेचे प्रकार हे 3च आहेत. आपल्याकडे जेवढा आहे त्याच्यापेक्षा अधिक मिळव वाटतं उत्कर्षाची चिंता 1. आपल्याकडे जेवढा आहे ते टिकून राहावं स्थितीची चिंता 2. आपल्याकडे जेवढा आहे त्याच्या खाली जेवण वाटतं अधपतनाची चिंता 3. संत श्रेष्ठ या YouTube चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर, लाईक नक्की करा.